नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या व्लॉगमध्ये। आणि आज मी अभ्यास करणार आहे इंग्रजीचा आणि क्लॉज हा टॉपिक आहे माझा। पण त्या अगोदर थोडं बोलते, कारण मला एक कमेंट आली की ताई मला थायरॉइड आहे म्हणून आणि मला अभ्यासात मन लागत नाही आहे। तर म्हटलं थोडा महत्त्वाचा विषय आहे, बोलावं तुमच्यासोबत। आणि मला पण तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की मला पण थायरॉइड आहे। तर पण माझा थायरॉइड नॉर्मल आहे। मला 2017 पासूनच थायरॉइडचा प्रॉब्लेम थोडा कमी प्रमाणात दिसलेला होता। तर चेक केल्यानंतर तर डॉक्टरांनी सांगितलं की कमी प्रमाणात आहे, बॉर्डरवर आहे। तेव्हा मी खूप घाबरले होते, खरंच सांगते तुम्हाला। आणि मला कळत नव्हतं, कारण हा प्रकार मी कधीच बघितलेला नव्हता। त्यामुळे मी खूप घाबरून गेले होते आणि योग्य ते मार्गदर्शन मिळाले नव्हते। 2-3 वर्ष त्यात गेली, खूप डिप्रेशनमध्ये गेले होते। मला वाटलं हे काय आहे माझ्यासोबत, असं थायरॉइड म्हणजे हा काय प्रकार झालेला आहे, मला कळत नव्हतं। आणि पण त्यानंतर मग मला एक स्पेशालिस्ट आहेत नागपूरला, पितळे सर म्हणून, त्यांच्याकडे गेले। त्यांनी छान समजावून सांगितलं की तसं काहीही नसतं आणि आपण थायरॉइड आहे तरी घाबरायचं नाही, त्याच्यासोबत योग्य ती ट्रीटमेंट घ्यायची आणि छान आपण आपल्याला व्यवस्थित मॅनेज करू शकतो। तर आज खरंच मी तुम्हाला गर्वाने सांगू शकते की जरी मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, जरी मला थायरॉइडची टॅबलेट चालू आहे, तरी पण मी छान एक व्यवस्थित आणि उत्साही आयुष्य जगू शकते। तर मला त्या कमेंट करणाऱ्या ताईला हेच सांगायचं आहे, 2-3 कमेंट आल्यात की असं घाबरायचं नाही आहे, कारण मला माहित आहे जरा वेळ कठीण असते, पण संघर्षाला घाबरायचं नाही, खचून जायचं नाही। आणि कुठलीही गोष्ट आपल्यासोबत होते ती चांगल्यासाठीच होते। तर म्हणून स्वतःला सांगा की जे आहे ते व्यवस्थित आहे आणि चांगलं आहे, म्हणून घाबरायचं नाही आहे। तर फक्त ते मेंटेन ठेवायचं असतं आणि ते आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचं, ते आपल्याच हाती असतं। तर आज मी तुमच्यासोबत अशाच काहीतरी गोष्टी शेअर करते की माझा थायरॉइड कसा कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे आणि तो खरंच कंट्रोलमध्ये आज 1 ते 2 वर्ष झालेले आहेत। तो कंट्रोलमध्येच आहे आणि खाली पण जात नाही आणि वर पण जात नाही आहे, तो व्यवस्थित आहे। आणि देवाचे धन्यवाद या गोष्टीसाठी, आणि त्यांनीच मला शक्ती दिली असा मार्ग काढण्यासाठी। तर बघा मैत्रिणींनो, माझी जी थायरॉइडची टॅबलेट एकदम कमी पावरची आहे, फक्त ठेवायची म्हणून मी चालू ठेवलेली आहे, डॉक्टरांनी सांगितलं म्हणून। पण तो कंट्रोलमध्ये असल्यामुळे बॉर्डरवरच होता, पण डॉक्टरांचं म्हणणं होतं की तो वाढू शकतो आपण जर 40 वर्षाच्या वर गेलो तर, म्हणून तुम्ही ही टॅबलेट चालू ठेवा। तर म्हणून मी ते टॅबलेट चालू ठेवलेली आहे। पण आणि त्यानंतर मी काय करते, भिजवलेल्या बदाम खाते, रात्री भिजवून ठेवायच्या आणि 2-3 बदाम खायच्या। त्यानंतर कोमट पाणी प्यायचं उठून सकाळी, आणि आपण डॉक्टरांची, चांगले स्पेशालिस्ट डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू करायची आपल्यासाठी। आणि असं कोणत्याही डॉक्टरांजवळ जायचं नाही, त्याने आपला लॉस होतो, आणि माझ्यासोबत झालेलं आहे तसं। आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळत नाहीत, म्हणून जे छान असे स्पेशालिस्ट असतात त्यांच्याजवळची ट्रीटमेंट घ्यायची। ते छान आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतात, दर 6 महिन्यांनी बोलावतात आणि दर 6 महिन्यांनी आपण थायरॉइडची टेस्ट करायचीच, कारण ते आपल्यासाठी खूप फायद्याचं असतं। आपण आता 35च्या वर झालेलो आहोत आणि असं मी म्हणत नाही, पण भरपूर लेडीजमध्ये थायरॉइडचे काहीतरी प्रॉब्लेम दिसतातच, म्हणजे दिसतातच। केस गळणे, त्यानंतर लठ्ठ होणे, भरपूर काही असतं। कोणी बारीक होतं आणि लक्षात, अभ्यास केलेला कधी कधी लक्षात पण राहत नाही। तर जेव्हाही आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबत असं काहीतरी वेगळं घडत आहे, तर नक्की हार्मोन्स चेक करा। थायरॉइडचे फंक्शन असतात T3, T4 आणि TSH, हे छान लॅबमध्ये चेक होतात। मनातली शंका काढून घ्यायची, मी घाबरवत नाही आहे तुम्हाला, पण कसं असतं, आपल्याला वाटते की आपल्याला कुठलाच विकार नाही आहे, आणि कधी कधी अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे पण आपण नेहमी मोठ्या विकारांना सामोरे जातो। तर म्हणून आपल्या 35च्या वर गेले की नेहमी टेस्ट करत राहायच्या, आपल्या सगळ्या व्हिटॅमिन डी असो, कुठल्याही टेस्ट असो करत राहायच्या, कारण स्वतःची काळजी घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। कारण आपण जेव्हा स्वस्थ राहू तेव्हाच आपण आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पूर्ण करू शकू, आपला संसार व्यवस्थित करू शकू, म्हणून स्वतःची काळजी फर्स्ट प्रायोरिटी आपली आहे। तर मग माझा आता थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे आणि मी समोर तुम्हाला एखादा छान व्हिडिओ बनवते थायरॉइड विषयी। आता छान अभ्यासाला बसते, कारण कसं झालं, 2-3 दिवस झाले मुलांना सुट्ट्या होत्या, मिस्टरांना पण सुट्ट्या होत्या, तर एवढा अभ्यास झालेला नाही माझा। आणि त्यामुळे कसं, दिवाळीला गावाला गेले होते, त्यामुळे घर पूर्ण अस्ताव्यस्त झालेलं होतं, धूळ साचली होती, पूर्ण घर बंद होतं, तर त्यामुळे ते आवरलं आम्ही सगळ्यांनी। त्यामुळे माझा योग्य तो अभ्यास झालेला नाही आहे, त्यामुळे आता अभ्यास करते
आणि त्यानंतर बोलूया आपण. तर बघा मंडळी, आता अभ्यासाला बसते आणि अभ्यास झाला की आपल्याला खूप छान वाटतं. तर बघा, मी माझा इंग्रजीचा अभ्यास करणार आहे आज आणि त्यात टॉपिक आहे माझा क्लॉज. तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की क्लॉज हा टॉपिक जरा गोंधळणारा आहे आणि आपण कितीही अभ्यास केला तरी क्लॉज असा टॉपिक आहे की आपल्याला नियमित अभ्यास करावाच लागतो त्याचा. काही दिवसांनी त्याला आपल्याला रिव्हिजन मारावीच लागते, नाहीतर तो आपण विसरून जातो. तर बघा, मी क्लॉजमध्ये नाऊन क्लॉज, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज आणि त्यानंतर टाईप्स ऑफ नाऊन क्लॉज, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन असा सगळा क्लॉजचा अभ्यास करून घेणार आहे आज. आणि जे आपले नोट्स बनवेल ते आपल्या मोटिवेशन विथ वैशाली या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करते. तर बघा मैत्रिणींनो, मी माझा थायरॉईड कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे, कारण मी सकाळी उठून कोमट पाणी पिते, भिजवलेला बदाम खाते, त्यानंतर मी योगा करते, ध्यानधारणा करते, पॉझिटिव्ह थिंकिंग करते आणि या सर्वांचा आपले हार्मोन्स असतात किंवा मग आपला विचार असतो त्याला नियंत्रण ठेवण्यासाठी फार मदत होते आणि आपण त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देतो आपल्या बॉडीला आणि हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणून हे सगळं तुम्ही करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग करा. त्यामुळे आपल्याला फार फार बदल होतो आपल्यामध्ये आणि आपल्या आयुष्यात फार मोठा चेंजेस होतो, जो की माझ्या आयुष्यामध्ये झालेला आहे. तुम्ही पण असंच करा, तुम्हाला पण योग्य त्या प्रमाणात मार्गदर्शन मिळेल आणि खूप खूप बदल होतो. त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह राहण्यास आपल्याला फार मदत होते. आणि असा माझा अभ्यास सकाळचा मी कंप्लीट केलेला आहे. खूप छान वाटत आहे आणि अभ्यास झाला की एक वेगळं समाधान मिळतं आपल्याला, तुम्हालाही माहीत आहे. आणि मी अभ्यास करून बाहेर आले, छान वगैरे सडा वगैरे घालून घेतला, रांगोळी घातली. त्यानंतर बघा, ही आमची गुरं म्हणजे आमच्या ओनरची, आम्हाला आमच्या घरच्यासारखीच वाटतात. आणि इकडे बघा मिस्टर छान, मी त्या दिवशी झाडांची साफसफाई केली होती तर तरी आता शेणखत घालून घेत आहे. आणि प्रत्येक झाडाला ते बघा, ते झाडाच्या बुडाशी घालून घेत आहे. त्यामुळे काय होतं, झाडांना छान फुलं यायला मदत होते. आणि तुम्हाला दिसत असेल झाडं किती छोटी आहेत. बघा चमेलीचं तरी पण छान फुलं येत आहेत. बघा जास्वंदाचं पण छोटंसंच आहे तरी पण छान कळे येऊन फुलं येत आहेत. म्हणजे याचा खूप फायदा होतो आपल्या झाडांना. आणि हे बघा, हे शमीपत्राचं झाड आहे आणि याला बघा किती सुंदर फुलं आलेली आहेत. छोटे छोटे झाडं आहेत पण छान फुलं आलेली आहेत, कारण शेणखताने भरपूर फायदा होतो. आणि ते बघा प्रत्येक झाडांना मस्त छान शेणखत घालून घेत आहे आणि ते झाडाच्या असं छान मुळाशी घालायचं, नंतर पाणी घालायचं, त्याने झाडांना भरपूर मदत होते. तर बघा, त्यानंतर मी माझे घरात गेले आणि घरात दोन्ही कपाट आवरायची होती, म्हणून मग त्या झाड्या होत्या. गावाला गेलो होतो आणि त्यानंतर कसं आपण दिवाळीला किंवा बाहेरगावी गेलो तर कपडे घालतो ना, तर मग मी सगळ्या साड्या अशा उन्हात वाळवत घातलेल्या आहे, कारण जेणेकरून मग कसं कपाटात ठेवायला आपल्याला सोयीस्कर जातं. त्यानंतर बघा, आता मी टेरिसवर जाते, तुम्हाला काहीतरी गंमत दाखवते. चला, आता बघा मी टेरिसवर आलेली आहे आणि मी टेरिसवर यासाठी आलेले होते की मी लौकी पाहायला आले होते. तर आमच्या इथे लौकीचा वेल लावलेला आहे आणि त्याला बघा इतक्या छान लौक्या लागलेल्या होत्या, गोल गोल मस्तपैकी. तर बघते म्हटलं लौकीचे वडे करणार छान आणि उरले तर भाजी पण करणार. बघा छोट्या छोट्या लौक्या आहेत. त्यानंतर मी मस्त लौकी तोडून घेतली आणि खाली जाऊन आम्ही छान वड्यांचा बेत केला. हे बघा मैत्रिणींनो, आमचा नाश्ता वगैरे झाला, काहीही शेअर झालं नाही, त्यासाठी क्षमस्व, कारण कसं भरपूर भुका लागलेल्या होत्या म्हणून भरभर आवरून घेतलं. आणि बघा, ही आहेत कोंब आलेली आलू, जे की मी गावाला गेले होते तर त्याला कोंब आले, कारण भाजीपाला तसा शिल्लक होता थोडा, तर त्याला कोंब आली. तर आम्ही म्हटलं ती न फेकता आम्ही इकडे बघा आमच्या घराच्या अवतीभोवती जागा अशी सुटलेली आहे ओनरच्या शेतातली, तर तिथे मिस्टर बघा धणे घालून घेत आहे, मेथी घालून घेत आहे आणि त्यानंतर ही आलू पण आम्ही लावून घेणार. तर बघा धणे आणि मेथी छान अशी मस्त काही दिवसांनी उगवणार, मी दाखवणार, तुमच्यासोबत शेअर करणार. बघा त्यांनी धणे असे छान वाटून घेतलेत आणि मस्त बघा जागा मोकळी करून त्यांनी धणे आणि मेथी इथे घातलेली आहे. आणि इथे वांग्याची काही झाडं लावलेली आहेत, काही टमाटर आहे 1-2 आणि आता आलू पण आम्ही लावून घेणार आहे इथे. बघूया, आले तर फारच छान. आलू पहिल्यांदाच लावत आहोत आणि कसं असतं घरचं ते छान असतं खायला, तुम्हालाही माहीत आहे, छान ताजं ताजं मस्त आणि स्वस्त असतं, तर आम्हाला आवडतं. आणि आमच्या घरी पण शेत आहे, मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा त्यांनी अशा आलू लावून घेतलेले आहेत. आपण आपले स्मॉल हॅपीनेस जपायचे
तर यातून आपल्याला खूप आनंद मिळतो आणि यातून एक वेगळंच समाधान मिळते. तुम्ही पण तुमचे स्मॉल हॅपीनेस जपा, त्यामुळे आपल्याला अभ्यासात पण मदत होते, आपलं आरोग्य पण सुदृढ राहते आणि एक वेगळंच छान मनाला फील होतं. करून बघा. आणि बघा मैत्रिणींनो, मी छान पाणी शिंपडून घेते त्यावर, जेणेकरून जे बी पेरलेलं ते छान असं दबतं जमिनीमध्ये आणि छान कोंब यायला लवकर मदत होते. आणि बघा इतकं छान वाटतं. तर मस्त वांग्याची झाडं, त्यानंतर मेथी, कोथिंबीर उगवले की नक्की दाखवेल तुम्हाला. आणि दिवसभर काहीही शूट झालं नाही, कारण बाहेर गेलो होतो बाजार आणायसाठी. त्यानंतर जरा कामे आवरली घरातली आणि नंतर मग मी 5च्या सुमारास बघा माझी मेथीची भाजी, पालक जोही बाजार मी आणला तो घेऊन वटले निवडण्यासाठी. आणि माझ्याजवळ रजिस्टर ठेवलेला आहे, पेन ठेवला आहे आणि माझ्या कानात हेडफोन आहेत. आणि मलाही जे वाटतं, मी सरांचं NCERTचं एक लेक्चर अटेंड करत आहे, अध्ययन मंत्र रोहित सर यांचं. कारण कसं असतं, माझं कामं करताना माझं हेच रुटीन असतं, तुम्हाला माहीत आहे. मी स्वतःला सांगितलेलं आहे की माझ्याजवळ असाच अभ्यास करण्याचा माझा फायदा आहे आणि तो मी असाच अभ्यास करत असते. बघा हे सगळं मी तुम्हाला फास्ट करून दाखवत आहे. आणि अशी माझी भाजी पण तोडणं होत आहे आणि अभ्यास पण होत आहे. मुलं बाहेर खेळत आहेत, मिस्टर पण बाहेर बसलेले आहेत, त्यामुळे असं शांततेनं माझं लेक्चर अटेंड होत आहे, माझी कामं पण होत आहे घरची. आणि मला खूप छान वाटतं की मी असा स्वतःचा माझा मार्ग शोधून काढलेला आहे. तर बघा आता माझी मेथीची भाजी तोडणं झालेली आहे, कोथिंबीर तोडणं झालेली आहे. आता मी हे सगळं ठेवून देते आणि जी मेथीची देठ आहेत आणि ते सगळं मस्त गुरांना नेऊन घालते बाहेर. चला तर मग आता तर मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया लवकरच पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःकडे लक्ष द्या, कारण आपण सुदृढ तर आपण आपलं घर सुदृढ ठेवू शकतो. त्यामुळे स्वतःची प्रायोरिटी अगोदर घ्या, सेल्फ केअर घ्या, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट वाढवा, पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा आणि त्याचबरोबर स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा. भेटूया लवकरच पुढील व्लॉगमध्ये. बाय.